प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आज अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। दादर रेल्वे स्थानकापर्यंतच लोकल सुरू आहे। दादर ते सीएसएमटी दरम्यान लोकल बंद आहेत। मेगा ब्लॉकमुळेही अनेक लोकल बंद आहेत। तर लोकल ट्रेनच्या सेवेत एल्फिस्टन पुलावर ब्लॉक झाल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊन दादर रेल्वे स्थानकापर्यंत ट्रेन सेवा सुरू आहे। मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती मिळते या मेगा ब्लॉक संदर्भात? प्रशासनाने काही सूचना दिलेल्या आहेत का? बरोबर प्रणिता, आपण या ठिकाणी बघितलं तर मध्य रेल्वेवरती 2 दिवसाचा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे। शनिवार आणि रविवार हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेमधून जे नागरिक प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर ठाणे आणि डोंबिवली दरम्यान प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं तर परळ आणि करी रोड दरम्यान प्रभादेवीच्या पुल पाडण्यासाठी या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आता आपण दादर येथील रेल्वे स्थानकावरती आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आले। उपनगर सेवा परिणाम प्रभादेवी आणि ओव्हरब्रिज पाडण्याच्या कामादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दरम्यानची उपनगर सेवा दिनांक 4 रोजी आणि 22:30 वाजल्यापासून ते 5 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत स्थगित राहतील। ब्लॉक कालावधीत ठाणे आणि डोंबिवली दरम्यानच्या उपनगर सेवा अधूनमधून रद्द राहतील। तसंच ब्लॉक कालावधीत ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या सेवा उपलब्ध नसतील। काही सेवा दादर किंवा कुर्ला स्थानकावर समाप्त केल्या जातील असं या ठिकाणी रेल्वेकडे सांगितलं आहे। तसेच दादरहून विद्याविहार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन डिम्या सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावरती वळवण्यात येतील। तसंच कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावरती हे थांबणार नाही। तसंच आपण बघितलं कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील। तसेच या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकादरम्यान थांबणार नाही आणि मेगा ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेतील जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकावरती थांबतील। तसंच आपण बघितलं ब्लॉकच्या कालावधीमध्ये सुटणाऱ्या अप आणि डाऊन गाड्या त्याच्या वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिराने धावणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी मध्य रेल्वेवरून प्रवास करणार असेल तर वेळापत्रक बघून प्रवास करा आणि या ठिकाणी आपल्याला दुसरा मार्ग कोणता तरी निवडता येईल हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कारण की या ठिकाणी आपण बघितलं मध्य रेल्वेवरती 2 मेगा ब्लॉक हे घेण्यात आलेले आहेत। एक ठाणे ते डोंबिवली आणि दुसरा मेगा ब्लॉक आपण बघितलं प्रभादेवीचा पूल हा पाडण्यासाठी या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा मेगा ब्लॉक हा आपण बघितलं मध्य रेल्वेवरती आज घेण्यात आलेला आहे आणि काल देखील घेण्यात आलेलं होतं। त्यामुळे मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांनी वेळापत्रक बघून या ठिकाणी प्रवास करावा आणि ज्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये या सेवा देखील रद्द केल्या गेल्या त्यासाठी मध्य रेल्वेकडे दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। जी, मध्य रेल्वे प्रशासनाकडून मनोज, कधीपर्यंत हा मेगा ब्लॉक राहील, काय सांगण्यात येत आहे? हा मेगा ब्लॉक आपण बघितलं सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी दुसरा पर्याय असेल तो देखील निवडावा। कारण की या ठिकाणी आपण बघितलं मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या या रद्द केल्या गेलेल्या आहेत आणि आपण बघितलं CST दादर दरम्यान आपण बघितलं रेल्वे गाड्या चालणार आहे। त्यामुळे मोठा खोळंबा या ठिकाणी नागरिकांचा होणार आहे। कारण की प्रभादेवीचा पूल हा या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे तो या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू आहे। तसंच आपण बघितलं ठाणे आणि डोंबिवली दरम्यान प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी या ठिकाणी देखील काम सुरू आहे। त्यामुळे मोठा मेगा ब्लॉक हा मध्य रेल्वेवरती घेण्यात आलेला आहे। जी मनोज, आणि त्याचमुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।